शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक युवराज महाराज गोरे. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना हरिभक्तपरायण विनायक महाराज मार्कड. अध्याय 3. ग्रंथ शिवायन. लेखक प्राध्यापक दादासाहेब मार्कड. अध्याय 3. वाचक हबप युवराज गोरे महाराज करंजा, तालुका परंडा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राभ्याय नमः. श्री मातापिते नमः. श्री शिवाय नमः. मागिले अध्यायी वृत्तांत महाराष्ट्र इतिहास थोडक्यात वर्णिलासे सुनिश्चित पुढील कथन अवधारा. सुलतानशाही महाराष्ट्रात स्थापन झाली मामत्त. बहामनी सम्राट असत महाराष्ट्राचे शासक. 14व्या शतकाचे मध्यान्ह बहामनशाही झाली स्थापन. बहामनशाही तेव्हापासून महाराष्ट्री नांदली. 15व्या शतका शेवटी बहामनशाही फुटली ओ कटी. त्यातून वाढल्या कटकटी 5 शकले झाली. फत्तेउल्ला इमाद उल मुल्क, अहमद निजाम उल मुल्क, कुली कुतुब उल मुल्क आणि सुप आदिल खान. 5वा कासिम बेरीद, 5 ही जनतेशी ब्याद. जेविका कुरगीद मास तोडण्या वखवकले. इमाद शहा यलीच पुरास, निजाम शहा नगरास. बेरीद शहा बेदरास, विजापुरास आदिलशाह. गोवळ कोंड्यास कुतुब शहा, ऐसे हे राक्षस महा. हिंदू प्रजेशी सरसहा, छळो कत्तलो लागले. यांची महत्वाकांक्षा दारुण, सोये व्हावे सुलतान. इतर 14शी जिंकून एक छत्री स्थापावे. यासाठी कटकटी अखंड करीती झटापटी. पुन्हा करुणी वाटा घाटी, पेटले वाद मिटविती. करावया युद्धवाद, हवा कोणा तरी प्याद. मिळाले मराठे हे दायाद, भांडावया परस्परे. मराठा माणूस शूर, परी परस्परात वैर. ऐसे हे विचित्र सूत्र सुलतानांनी हेरिले. मराठे पसरले रानोरान, तयांचे एकत्रीकरण. करून बनविले सैन्य परस्परा झुंजावला. सोबंदुशी करीती कपट, परी सुलतानी एकनिष्ठ. तोडीती परस्परांचे कंठ, ऐसे आठमुठ येथीचे. परी सोये सम्राट व्हावेत, ऐसे काही वाटे ना जीवे. मिलेच्यांच्या सेवेत मरावे, त्यातची मानावे धन्यत्व. परक्या मुसलमानासाठी मराठे परस्परात लढती. बंधूंचे कंठनाळ छेदिते, सुलतान प्रसन्न व्हावया. करावी मुस्लिमांची चाकरी, अशीच शिकवण घरोघरी. सुलतानांच्या दरबारी मानासाठी मरताती. सुलतानांनी काढली शोधून संकल्पना एक वतन. वतनासाठी द्यावा प्राण, हाचे अभिमान मराठ्यांचा. वतनासाठी मारामारी नित्याचीच झाली घरोघरी. परंतु सुलतानांशी तिळभरी बेमान होईना.
ऐसे मराठे अपारत कित्येक झाले सरदार, सेनापती रण धुरंधर लढू लागले परस्परे. कोणी आदिलशहाच्या पदारीत, कोणास निजामशहाची चाकरीत, कोणास कुतुबशहाची नोकरी, निष्ठावंत राहताती. माने मोहिते चव्हाण, निंबाळकर मोरे संपन्न, सुर्वे घोरपडे महाडिक जन, त्यांचे सुलतान प्रिय झाला. भोसले धायंबर थोरत, 96 कुळी मराठे सरदार, विसरोनी हंता नोकर सुलतानाचे झाले. ऐसे हे वर्तमान महाराष्ट्री, काय कर्नाटका भितरी, तेथील हिंदू राजाची थोरी थोडक्यात वर्णूया. थोर स्वामी विद्यारण्य तयाचे शिष्य दोघे जण, हरिहराने बुंक जाण परमप्रतापी निघाले. तयाने पराक्रम करून हिंदू राज्य केले निर्माण, विजयनगर साम्राज्य म्हणून संबोधती इतिहासी. विजयनगराचे थोर सम्राट, साम्राज्य पसरले अफाट, धन समृद्धी थाटमाट त्या राज्याचा होता पै. हे थोर हिंदू राज्यात सुलतानांशी वाट त्याचे, जिरवावा त्यांचा माझ ऐसे मनी जलपती. हिंदूचा राजा सने, मुस्लिमांशी वाटे हिनवाने, सदा जळती अंत करणे हिंदू राज्ये पाहुनी. हिंदू राज्ये बलशाली, परमप्रतापी वैभवशाली, तुडवावया महाकली, टपून असती सदैव. एक एक हल्ला करीतीत, तयासी हरवी हिंदू नृपती, उद्वेग मुस्लिमांच्या चित्ते साचत गेला अतिशय. निजाम कुतुब आणि आदिलत सुलतान झाले एक दिल, एकत्र करून तिघांचे दल विजयनगरीवरी आले. विजयनगरचा सम्राट रामराजा ती उद्भट, तेने हे सेना करुणी एकवट, सुलतानावरी निघाला. 9 लक्षे पायदळ, 1 लक्षे वाजीदळ, 2 सहस्र हत्ते विशाळ, घेऊन इंद्रपाळ चालला. त्या मानाने मुस्लिम पक्षे, ऐशी लक्षानुलक्षे सेना युद्धासाठी समरांगणात, राक्षस तागडीच्या वनात आली कोट शेजारी. भयानक महाद्वंद्व सुरू झाले महायुद्ध, सेना सागराती आघात एकमेकावरी उठिला. ऐसे महायुद्ध भारतीन झाले होणार कल्पांती, हिंदू परस्परात लढती मुस्लिम सुलताना कारणे. कुंजर आदळले कुंजरी, आशिवार वारावरी, रथ आदळले रथावरी, मारामारी भयानक. राम राज्याचे हिंदू सैन्य पडिले सुलतानावरी तुटून, भयानक युद्ध दारुण लक्षानुलक्षे सैन्यांचे. हिंदू सेना विजयी होता विपरीत घडले सर्वता. अवचित रामराजा हाता यवनांच्या सापडला, शत्रू हाती पडला राजा हे देखोनिया फौजात. प्राण रक्षणाच्या काजा पळू लागल्या सर्वत्र. 10 लक्षांची सेना पराभूत होऊन गेली रानात,
उरल्यांचे महादैना काय वर्णन करावे. सुमारे 1,00,000 सैन्य रणांगणी पडले मरून, कित्येक श्वानाने पळवून नेऊन अरण्ये भक्षिले. ऐसा हिंदू सेना सागर सर्वत्र झाला हाकार, विजयी मुस्लिम महाकुर मधोन्मत नाचले. रामराजाशी कैद करून गेले निजामा पुढे घेऊन, निजाम हर्ष उन्मादे बेभान गदगदून हसिला. त्याने काढून समशेर केला ते कुरवार, तेने रामरायाचे शिर गगनपंते उडाले. यावरी लक्ष मलेचे सैन्य विजयनगरीवर पडले तुटून, संपूर्ण विजयनगर लुटून जाळून भस्म सात केले. एवढी वैभवशाली नगर लावण्यमय अनुपम्य सुंदर, 5-10 कोस विस्तार द्रव्य अपार जेते पै. तेथील लावण्यवती युवती बलात्कारोनी म्लेच्छे जाते, कित्येक त्या ठार करीती कित्येक भोगदासी केल्या. 20,00,000 नारी नर निर्दयपणे केले ठार, कित्येक लावण्यवती सुंदर बलात्कारोनी मारिल्या. सहस्र मंदिरे पाडिली, धर्मग्रंथाची होळी केली, विजयनगराची रक्षा झाली, उडू लागली वाऱ्याने. विजयनगर सुंदर दुर्जम मुस्लिम दुष्ट कुर, तयाचा केला चक्का चुर, हिंदूशिले हिंदू जातीसे. रे दुर्दैवी हिंदू जाती, किती भोगिलीस तू आपत्तीत, तरीही ऐक्यत्वाची नीती कैशी तुझ समजेना. सम्राट रामरायाचे शिर विजापुरी नेती कुरत, बसविले घाण मोरीवर मुखातूनी घाण येण्या. काय करू रे वर्णन, कुठे गेला जग जीवन, भक्त रक्षक श्री भगवान निद्रा दारुण त्यास आली. गेले हिंदू राज्ये बुडाले, सर्वत्र यमराज्ये आले, महादुर्दैवात बुडाले हिंदू झाले वाताहत. घनघोर अंधकार हिंदू मुस्लिम चरणी लाचार, टाकेल्या तुकड्यांचे वाटेदार सरदार हिंदूंचे. त्या एका तुकड्यासाठी हिंदू परस्परात लढती, सुलतान त्यांच्या नारी भोगीती, ही मुडमती निर्लज्जे. ऐशा अंधाऱ्या नरकात सरदार मुस्लिमांचे पायचे पित, सामान्य जनता झाली त्रस्त, करुणा भाकीत ईश्वराची. परी तो येईना वनमाळी, मुस्लिम हिंदूची करीती खांडोळी. मिट्ट दुर्दैव महाराष्ट्रा भाळी, रे कलेशे कडुवट. आता भोसले कुळाची कथा, सावकाश कतू त्याची श्रेष्ठता. श्रोते अवधान द्यावे ग्रंथा, समूळ कथा अवधारा. विरुळ ग्राम महाराष्ट्रात, असे औरंगाबाद जिल्ह्यात. खडकीस औरंगाबाद म्हणतात औरंगजेबावरोनी. ऐशया खडकी शेजारी वेरुळ ग्रामासे भारी, तिथे बाबाजी पाटील राज्य करी भोसल्यांच्या कुळाचे. हे भोसल्यांचे कुळ कोटून आले हे निर्मळ,
ययांचे काढीता मूळ नाना प्रवाद उठती. काही म्हणती राजपूत कुळ राजस्थान ययांचे स्थळ. शिसोनी या वंश मूळ यांचा असे म्हणताती. रामचंद्राचा वंश राजपूत प्रतापसिंह तयाचा पुत. लक्ष्मणसिंह यांचा सत्य मूळ पुरुष मानिती. दुजे म्हणते हे राजपूत नव्हे येतील हे मरहट्टे बरवे. महाराष्ट्र भूमीचे आघवे भूमिपुत्र हे आसती. हे मूळ कोण आसती कशाला ह्या उचापती. तयांचे कर्तृत्व यथाशक्ती समजावून घेऊया. बाबाजी 10 गावचे पाटील 4 गावे पुणे प्रांतातील. उरली 6 वेरूळ कडील 2 स्थाने सांभाळीती. भीमाकाठी पुणे प्रांती देऊळगाव हिंगणी बिरडी जिंती. विरुळ वावी मुंगी निश्चिती औरंगाबाद जवळील. कधी कडे कधी तिकडे बाबाजी नांदे दोहीकडे. तया लागी पुढे पुढे 2 सुपुत्र झाले. मालोजीने विठोजी ऐसे नामे ठेविले तयांसी. कृषिक्रम त्या दोघांसी कराया लागे सर्वदा. मालोजी आणि विठोजी दोघे खनती सीता माझी. दैवयोगे तया सजी द्रव्य हंडे सापडले. द्रव्ये मिळाले अद्भुत मालोजीशी आनंद होत. तेने द्रव्ये करुणे त्वरित धर्म कार्य आरंभिले. घृष्णेश्वराचे मंदिर तयाचा केला जीर्णोद्धार. शिंगणापुरी डोंगरावर तळे सुंदर खोदले. मालोजी शूरवीर मराठा जवान भरदार. सवी ठेवले युद्ध चतुर व्यवस्था ठेवाया वतनाची. मालोजी राजांचा हा प्रांत निजामाच्या अखत्यारीत. धुमाकूळ निजामशाहीत राजरोस सर्वदा. कोण घाली तो धुमाकूळ दिल्लीचा अकबरेंद्रपाळ. गिळाया निजामशाही सकळ देत फौजा धाडोनी. बादशाह विरुद्ध निजामशाह युद्ध चाले कित्येक माव. व्यर्थ मराठ्यांना दाह मरते केवळ म्लेच्छासाठी. अली बादशाहची सेना निजामशाहीत सुरू धिंगाणा. निजामशाह दैन्यवान मालोजीस पाचारी. निजामशहानी मालोजीशी जहागिरी दिली ऐशी. पुणे सुपे परगण्यासी देऊन पदरी ठेविले. मालोजी राजे जहागीरदार. पत्नी उमाबाई सुंदर. बंधू विठोजी चतुर. सेना संभार दिमतीला. मालोजींनी जहागिरीत राज्य केले सुव्यवस्थित. प्रजा नांदू लागे सुखात थोडा श्रम परिहार घडे. ऐसे लोटता कालांतर मालोजीस 2 पुत्र. शहाजी शरीफजी सुंदर झाले सुकुमार बालक. विठोजीचाही वाडे संसार. मुलांनी गजबजले घर. पुणे प्रांताशी आला बहार. 2 भोसले पुत्रामुळे. परंतु एके दिवसी निजामशाने मालोजीशी
पाचारिले त्वरित गतीशी लढायासे जावया. धिप्पाड देही चिलकत चढवून पाठी हात्यारे बांधून हाती घेऊन धनुष्ये बाण मालोजी राजे निघाले. राजे गेले लढाईवरी लढाई झाली इंदापुरी. वज्राघात राजावर तया समरी झाला. 1605 अब्दात मालोजेचा झाला घात. उमाईशी वैधव्ये प्राप्त दुर्भाग्याने झाले. उमाबाई सती निघाली विठोजी राजांनी अडविली. दोन्ही पुत्रासाठी भली जीवित राही तू माये. तृतीय वर्षाचे शरीफजी पंचवर्षीय शहाजी. दोघा ठेवोनी पुढल्या काजी मालोजी राजी निमाले. दोघे अगदी सूक्ष्म पुत्र राजस सुकुमार सुंदर. आता तयांची जहागीर निजाम फिरोनी घेईल. ऐशी आशंका सर्वता आली विठोजीच्या चित्ता. परी निजामे राखिली सत्ता जहागीर तैशीच. निजाम शहा नसे गुणी महाधूर्त पापखानी. परी पुढील भवितव्य जाणूनी सत्ता राखिली शहाजीची. वजीर तो मलिक अंबर महाधोरणी एक नंबर. भोसले घराण्याचे पुत्र शूर हे तयाने जाणिले. शहाजी मोठा झाल्यावरी पराक्रम करील भारी. निजाम सत्ता नाना परी वृंदीत गत करील. तरी तो निघाला दुबळा हा कोणी देवो राजा वेगळा. किंवा छेदता येईल गळा पुढचे पुढे ते पाहू. ऐसे योजनी चित्तात शहाजीची सत्ता राखीत. बालशहाजी सजागीर देत नावे करोनी मलिक. शहाजी ते बाळराज कैसे करीते राजकाज. म्हणून विठोजी आज राज्य चालवी बाळ नामे. मुलाशी येता किशोरपण तयांसे सोये विठोजेन. संपूर्ण दिदले युद्ध शिक्षण समरांगण गाजवावया. मुले झाले किशोर शरीर झाले उभार. तयांच्या विवाहाचा विचार उमाई विठोजी करीते. बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड जाधवांची जहागीर प्रचंड. लकोजी जाधवराव बलदंड जहागीरदार होता पै. 27 महालांची जहागिरी 12 शस्त्र सेनेची सरदारी. ऐशी लकोजीची थोरी परी तेही सरदार यवनाचे. तयांचे कन्या सुलक्षण जिजाऊजीचे नामाभिधान. अति सुंदर मृगलोचन सर्व गुण संपन्न. मालोजीची होते स्वप्न एक लकोजीशी करावी सोयरीक. तेची मनी धरोनी देख विचार केला विठोजीने. विठोजी आणि उमाई अपेक्षा करी ते दोही. जिजाऊ व्हावी सुनबाई दोही कुळा अभिमान. विठोजीने ठरविले लग्न दोन्ही बाजूस झाले मान्य. लकोजी राजे आनंद घन शहाजी जामात झाले. जिजाईचा लग्न सोहळा सिंदखेडी वैभवी मांडला. राजा शहाजी क्षोभला जैसा इंद्र पुरंदर. जैसी श्रीरामाची सीता सती तैशी शहाजीची जिजाऊ शोभती.
लक्ष्मी विष्णू जैसे दिसती उभयता वधूवरे. मंगलक्षण आला जानन घटिका भरली संपूर्ण. शुभ मंगल सावधान जिजाईचे शशीशी. बंदुकांचा दणदणाट तोफांचा कडकडाट. दूर झाला अंतर पाट मंगलक्षण उदेला. चंद्रवंश सूर्यवंश एक झाले राजहंस. उजळाया जिजाऊची कुस 16 भवस झाला. लकुजी राजे जादवान दिदले अपार अंदन. वडील धारे सुख संपन्न समाधान पावले. विदर्भाची रुक्मिणी कृष्णे नेले द्वारका भुवनी. तैशीच दमयंती राणी नेली असे नैशे दे. तैसी विदर्भाची राणी पुण्यास आणली शहाजीने. हंस गतीने जिजाऊनी महाली प्रवेश पै केला. नाना प्रकारे अलंकार सजविल्या जिजाऊ सुंदर. परी त्या लाजुनिया चुर अद्यापी लहान मनोनी. शहाजीची बंधू शरीफजी तयांचाही विवाह झाला जी. विश्वासराव सरदारांची दुर्गाबाई मनोनी. दोन्हीही जावा जावान न करिता हेवा दावा. करीते सर्वाचीच सेवा जीवा भावा पासोनी. विठोजीचाही संसार बराच विस्तारला विस्तार. एकूण झाले 8 पुत्र विठोजीच्या भार्येला. नागोजी राजे परसोजी राजे त्रिंबकजी राजे काकाजी. असो पुढील वर्तमान श्रोते ऐका सावधान. शहाजी राजाने पुण्याहून मुक्काम दौलताबादी नेला. पूर्वीचे देवगिरी नगर इस्लाम नामे वाटल्यावर. दौलताबाद नाव नंतर तयाशी ते ठेविले. अद्यापि त्या किल्ल्यास देवगिरी म्हणे ना हिंदू माणूस. म्लेच्छांच्या गुलामीस जतन करोनी ठेविले. जिजाऊ नेल्या दौलताबादी तेथील ती सुंदो पसुंदी. सुलतान सरदार कैसे चंदे जिजाऊस कळाले. महाछळाचे अग्निकुंड महाराष्ट्री थैमान प्रचंड. सत्तेसाठी तंड वितंड जिजाऊसी कळाले. महामुत्सद्दी मलिक अंबर तो निजामाचा वजीर. थयाचा उल्लेख या अगोदर येऊनिया गेलासे. देखाव्याचे दंत वेगळे चर्वणांचे दंत आगळे. हिंदूचे कापावया गळे कोकणी जिजिया कर केला. दिल्लीचा बादशाह अकबर काही म्हणते होता थोर. 1605 गेलावर झाला जहांगीर शहेनशाह. हाई बापा ऐसा कठोर दक्षिण जिंकायची हौस फार. दक्षिणी फौजा धाडून अपार हल्ल कल्लोळ मांडला. दुर्जन मोगलांच्या फौजात करीत तुफान गाजावाजा. महाराष्ट्री येऊन प्रजा चोर प्राय नागविते. कत्तली लुटी जाळपोळ मोगल निजामाशी लढती तुंबळ. प्रजेचा जीव व्याकुळ महाछळ हिंदूचा. मोगलाकडून राजपूत हिंदू निजामाकडून मराठे त्यांचे बंधू.
फोडाया परस्परांचा मेंदू, लढत होते रे दुर्दैवात. कोण कुठले मुसलमान, त्यांचेच गुलाम होऊन, हिंदू लढते जीव खाऊन, परस्परा मारावयात. ऐशा अपरंपार लढाया, हिंदू छळाच्या उकळत्या कड्या, कित्येक ते गेले वाया, रण खाई माझारी. सन षटदश शत पंचदशात, मोगल निजामावरी येत, तयाडण्यास निजाम देत, फौज आपुली धाडूनी. अफजल खान, शहानवाज खान, राजा मानशाह इतर जन, जहागीराने दिले धाडून निजामशाही गाडण्या. शहाजी राजा मलिक अंबर, निजामाच्या फौजा बरोबर, दोघे गेले शूरवीर, मोगल धाड आडवावयात. दोन्हीचे भयानक दळ, रोशेन गावी जालन्याजवळ, उभय पक्षी युद्ध तुंबळ भयानक झाले. मलिक अंबर झाला पराभूत, मोगल खडकीवरी आदळत, खडकी लुटून गेली उद्ध्वस्त, बाळापूरकडे गेले. षटदश शत 21 शहजादा शहाजहान येत, पुन्हा एकदा खडकी उद्ध्वस्त, धुमाकूळ माजला. नित्य जाळ लुटालुटी, वार्ता जिजाईच्या कर्ण संपुटी, बहुत कष्टी होत पोटी, दुःख कंठी दाटत. मुस्लिमासाठी हिंदू, परस्परांशी करोनी विरोधो, काही लढती गुलाम मेंदू, चित्ती तयांच्या उद्वेग. आणि एक दुःख दवेता, आली जिजाईच्या पंथा, श्रोते ऐका सावचित्त, अवधान देवोनी. निजामाचा दरबार, बरखास्त होऊन सरदार, ग्रहाकडे चालले वीर, तेव्हा विपरीत वर्तले. खंडागळ्यांचा महागज, त्यासी आला मोठा माज, धोंदो फिरोनी सज, जनवी भांडू लागला. अनेक लोक तुडविले, चिरडून त्याने मारिले, धोंदवी धरोनी भिरकावले, घाबरलेले पळताती. लोक झाले भयभीत, किंकाळ्या फोडोनी धावत, धोंदव उंचावूनी पळत, गज सैरा ते धवा. गजावर माहूत बसला, खचाखच अंकुश टोची गजाला, परंतु न जुमानी त्याला, बिथरलेल्या गजराजा. गज आवरे ना कोणा, लोक पळती रानोरानात, परंतु एका सहसा आहे ना, शूरवीर तो असे. हा दत्ताजी जाधव, राव जिजाऊंचा सक्का भाव, त्याने आज्ञा पिले सेवक, सर्व हातीला यावरा. दत्ताजीचे सर्व स्वार, दत्ताजी सह आणि वार, गज पिसाळलेला थोर, त्यासी आवराया धावले. भाले घेऊन या वीर, हातीशी टोचती आणू मात्र, परी तो गज जादा सोयर, विलक्षण पिसाळला. वीर झाले पराभूत, दत्ताजीच्या जिवारी लागत, तुशाने धावून जात, गजाबरे कोसळला. हाती घेऊन समशर, गजाशी झोंबे महावीर, तेव्हा संभाजी उच्च सोर, करून त्यासी परावृत्ती. संभाजी विठोजीचा पुत्र, दत्ताजीस सांगे फार, मारू नका तुम्ही गजेंद्र, गजेंद्र तुम्ही मारू नका.
परंतु ऐकेना तो दत्ताजी तुफान मार देत गजराजी. मग आडवा होऊन संभाजी वार त्याचे झेलित. त्यासही न जुमानिता वार करी द्वंद्वावर उतार. अखेरी द्वंद्व तुटोनी अवचिता भूमीवरी आदळले. रुधिराचा लाव्हा लोळ तुटल्या द्वंद्वातून वाहे घळाळ. गजाचे संपूर्ण बळ शून्य केवळ झाले. गज पडला के काटत परी दत्ताजी नव्हे शांत. संभाजीवरी धावोनी जात त्याशी मारीत सुटला. संभाजीही दात खाऊन दत्ताजीवर पडला तुटून. दोघांमध्ये जीव घेन रणकंदन माजले. विलक्षण झटापट दोन्ही बाजूंचे वीर उद्भट. छेदया येरयरांचे कंठ संघर्षात मिसळले. पाहुनी हा उपद्व्याप शहाजीशी आला संताप. नुसतेच न राहता गप संभाजी रक्षणा धावले. या अकस्मित युद्धात वीर पडले गडगडत. मुंडकी गडबडा लोळत तेव्हा काय वर्तले. संभाजीचे फिरले मनगट दत्ताजीवरी वार दणकट. तयाचा छेदो निया कंठ धरणीवरी पाडिला. जाधवरावांचा सुपुत्र संभाजीने केला ठार. लखुजी जाधव होते दूरवर तयांशी हे कळाले. तयांशी आला भारी क्रोध करया संभाजीचा छेद. तोडून या नातेबंद संभाजीवरी लोटले. संभाजीच्या रक्षणास शहाजी आले आसपास. स्कंदी दणका देवोन त्यास लखुजीने लोळविले. दंडातून वाहे रुधिर शहाजी झाले विकल थोर. तयांचा न करिता विचार संभाजीवरी धावले. एक जबरदस्त घाव संभाजीस घाली जाधवराव. गत प्राण हो निशव संभाजीचे कोसळले. जाधवरावांची तलवार रक्ताने नाली आरपार. मराठ्यांचेच रुधिर मराठ्यांनी काढिले. दत्ताजी संभाजी आतुर बळी दोघे यादवींचे बळी. कैसी परस्परात कळी हाय हाय रे दुर्दैवा. वार्ता कळाली जिजाऊला काय करावे दुर्दैवाला. रडू किती कशा कशाला जिजाईला कळेना. एक निमाला सखा बंधू तुझा पतिरायाचा बंधू सुरदू. तुटला माहेरचा सबंधू जिजाऊ रडत एकाकी. एवढे झाले रणकंदन मग निजामाय ये शांतपण. मग न्याय निवाडा करून कसला न्याय देतसे. मराठ्यांचा मूर्खपणा पाहून हासे हिरवा बाणा. कैसा मुलूक परधार्जिन बनविला रे ईश्वरा. ऐसा एक एक प्रकार किती कतू दुर्निवार. पुढील अध्यायी सविस्तर शिवजन्म वर्णीन. वन पक्ष्यांच्या कल्लोळात राजहंस उदेला तेत. तैसे शिवराय या मराठ्यात तेज पुंजे उदेले. तयांची ती महाकथा पुढील अध्यायी वर्णीन आता. ऐसे विनवनी श्रोता दादाजी मार्कड करीतसे. स्वस्ते श्री शिवायन शिवकथा ही महान.
ऐकोत शिवभक्त सज्जन, तिसरा अध्याय गोड हा. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय.